आता वेळ झालेली आहे चिमण्यांना परत बोलवायची. म्हणजेच आपल्या आवडत्या आयटमची ज्याचं नाव आहे या चिमण्यांना परत फिरावर आहे. आणि त्याच्या अंतर्गत आज एक पुस्तक प्रकाशन सोहळा इथं होणार आहे. हॅलो, नमस्कार, सलाम. मी इलियाना जुलावणे तुम्हा सगळ्यांचं या भव्य दिमाग रफ्तार सोहळ्यामध्ये स्वागत करते. थँक्यू. आज आपण इथे एका महान कलाकाराच्या पोएट्री कलेक्शनचं इनॉग्रेशन करणार आहोत आणि त्या कलाकाराचं नाव आहे हेमंत जोग ढोले. ढोमे हेमंत जोग ढोले, स्वागत करूया हेमंतजींचं. Oh my God. That's okay. My God. Look at your fans. तुम्ही किती पॉप्युलर आहात. Oh my God, lovely. काय तुम्ही किती पॉप्युलर आहात हे बघा तुमचे फॅन्स सगळे. माझे त्यांचा एक दोस्त फॅन झाला. उठा तुम्ही काय करताय ते तुमचे फॅन्स आहेत. ए भारतीय आता डोळे बाहेर येतील. हो दे रे. This is not fair. ते तुमचे फॅन्स आहेत. तुम्ही असं कसं त्यांना जस्ट हाक लावून दिलं. माझे फॅन मी चांगला ओळखून या सगळ्यांना. ते इथे माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी आले होते. एनिवे, तर सगळ्यात आधी आपले लाडके हेमंतजी यांना आपण सगळे अभिनेता म्हणून ओळखतो. त्यांच्या अभिनयाबद्दल काय बोलावं, पण आज त्यांचा खूप मोठा पोपट झालेला आहे. I'm sorry. आज त्यांचा खूप मोठा पोएट झालेला आहे. तर लेडीज अँड जेंटलमेन, आता आपण सगळ्यात आधी हेमंतजींचं इथे वेलकम करणार आहोत आणि त्यासाठी मी बोलवणार आहे आपल्या सगळ्यांची लाडकी द व्हेरी फेमस ऍक्ट्रेस माधवी जुवेकर. आणि आता मी माधवी जुवेकरजींना रिक्वेस्ट करते की त्यांनी पुष्पगच्छ देऊन हेमंतजींचं स्वागत करावं. पुष्पगच्छ प्लीज. नाहीये का ते पुष्पगच्छ प्लीज. दॅट इज सो स्वीट. थँक्यू माधवीजी. आणि आता मी माधवीजींना विनंती करीन की त्यांनी स्नानापन्न व्हावं. हेमंतजी, तुम्ही कवी का झालात? तुम्ही मुलाखत घेताय की आरोप करताय? जे काय झालं, पूर्वी मी खूप हसत खेळत आनंदी होतो. अचानक मला ती भेटली. जास्त भीषण याच्याहून पुढे आमचं लग्न झालं आणि मग माझ्या कोवळ्या मनावर आघात झाले आणि मग वेदना व्यक्त करण्यासाठी मी असा कवी झालो. वाव, लवली. व्हेरी गुड. तर हेमंतजी, आता आमच्या सगळ्यांसाठी प्लीज एक कविता पेश करा प्लीज. ती म्हणाली, काय हे बाईचं जिणं, रांधा वाढा उष्टी काढा, धुवा पुसा भांडी घासा. नाही, हे पारंपरिक आहे, याच्याशी तिचा काही संबंध नाही, तो माझा असतो. ती म्हणाली, व्हायचंय मला मुक्त नि गाठायचंय अवकाश, जॉईन करणार मी आता इस्रो नाहीतर नासाच. मी म्हणालो तिला, नको ग नको, सारं विश्वच जाईल हादरून, तू तिथे येशील या भीतीनं स्वतः मंगळ नासात फोटो सेशन करून जाईल. कशाला करतेस नासाची नासाडी, कशाला करतेस नासाची नासाडी, आहे ना माझ्या भावनांचा समुद्र, त्यात हुंदडू दे तुझी होडी. तसं तिने माझ्याकडे पाहिलं आणि फुगवली नागपुडी. म्हणाली हाबुडी, मनात हुडहुडी, झाली जगबुडी, झाली जगबुडी. वाह 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 वाह, क्या बात आहे हेमंतजी, क्या बात. लेडीज अँड जेंटलमेन, फायनली ती मोमेंट आलेली आहे ज्याची आपण सगळेच उत्सुकतेने वाट पाहत होतो. कशाने वाट पाहतोय? उत्सुकतेने. सगळा कार्यक्रम उस्कटून टाकला.
एनिवे तर आता आपण आमंत्रित करणार आहोत आपल्या सगळ्यांचेच लाडके भाऊ फुलचांबीकर यांना. बिग राऊंड ऑफ अप्लॉज. हॅपी बुगडे. काय ते हॅपी गुगडे नाही, तुम्ही वडिंग्याचे का? भाऊ वडिंबा सोडा, आपण कशासाठी जमलोय? हा तर आता मी भाऊना रिक्वेस्ट करते की त्यांनी हेमंतजीच्या पुस्तकाचा अतिप्रसंग करावा. अतिप्रसंग तो ऑलरेडी माझ्यावर झालाय आता इथे येऊन. बाई कुठे गेल्यात? इकडे सॉरी. अतिप्रसंग नाही हो, अनावरण म्हणायचंय का तुम्हाला? I'm sorry. आणि पुस्तकाचं अनावरण होत नाही हो, त्याला प्रकाशन असं म्हणतात. सॉरी. करा ना प्रकाशन करा. कुठनं उघडायचं हे आधी. हा असं सांगा ना मग. ते हे कुठे आहे? मक्याला वारा घालतात कडक असते ते वरचं. कुठे हे हा ते याला मुखपृष्ठ म्हणतात. मुखपृष्ठ मक्याने काय पण मक्याजवळ गेले तर मक्यापृष्ठ होईल ना ते, एवढं काय त्यात म्हणजे. काय केलं ते? सॉरी. अहो माझ्या कविता होत्या. सॉरी बाई, तुम्ही वडिंग्याचं का? बघूयात तुमचा हा पुस्तक प्रकाशन सोहळा कसा वाटला परीक्षकांना? स्वप्नील सर. खूप मजा आली. खूप एंटरटेनिंग ऍक्ट होता आणि मला विंटेज हेमंत ढोमे परत एकदा या मंचावर बघायला मिळाला. खूप आनंद झाला. ऑल इन ऑल फार एंटरटेनिंग स्किट झालं. हेमंत, प्रियदर्शन आणि श्रेया, वंडरफुल परफॉर्मन्स. गॉड ब्लेस थ्री ऑफ यू. हो, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या तिघांच्यासाठी. थँक्यू सो मच.